आतमधला जो कलाकार आहे तर तो जागा करूया. तर मग चला आता आपण आरतीला सुरुवात करूयात. मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेचं. तर चला सर्वप्रथम तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजपासून चालू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर मग चला आता मी रेडी झालेली आहे. तर सगळं आवरून वगैरे घेतलं, श्रेयांशला वगैरे घेऊन आली आणि त्याच्यानंतर मग त्याचं सगळं आवरून वगैरे दिलं, त्याला झोपी लावलं. मग आज हे असल्यामुळे मग सगळं लेट चालू झालं, तर मग मी ब्लॉग पण लेट स्टार्ट केला. तर मग चला बाहेर छान आंघोळ वगैरे काढून झालेली आहे आणि मग म्हणलं चला आता मी काहीतरी करत होते गोष्ट, तर मग म्हणलं ती तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर काय आहे, आता नवरात्र उत्सव चालू होत आहे, तर आपल्याला इयरिंग्स वगैरे लागतात ज्या की सिल्वरच्या असतात किंवा ऑक्साईडची ज्वेलरी असते, तर ती आपण मोस्टली यूज करतो नवरात्र उत्सवामध्ये. तर मग तेच मी काढत होते आणि ॲक्च्युली माझ्याकडे काय झालेलं, बऱ्याचशा इयरिंग्स झालेल्या, बऱ्याच म्हणजे अशा काही खूप जास्त नाही परंतु झाल्या होत्या. तर मग मी मोस्टली अशा बॉक्सेसमध्ये ठेवायचे किंवा हे जे छोटे छोटे बॉक्सेस आहेत तर त्याच्यामध्ये. परंतु मी बरेच दिवस झालं जो आपला इयरिंगचा बॉक्स असतो तर मग तो पाहत होते मी, कारण की मग त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी व्यवस्थित असे इयरिंग्स अरेंज करून ठेवता येतात. परंतु पाहता पाहता माझ्या लक्षामध्ये काय आलं की ते बॉक्स वेगळे काय नसून हे जे आपले असे बॉक्स असतात तर असेच असतात, फक्त त्याच्यामध्ये पार्टिशन केलेलं असतं. तर मग आता असे बॉक्स पण घरामध्ये खूप झालेले माझ्या. तर मग म्हणलं चला बसल्या बसल्या आपण याचंच काहीतरी करूया, कारण की असे बॉक्स आता मोस्टली काय होतं, साडी वगैरे असू द्या किंवा आपण काही ज्वेलरी घेतली तरी पण असा बॉक्स भेटतो. साडी घेतली, जे शर्ट्स पीसचे कपडे असतात जेंट्स लोकांचे, तर ते कपडे घेतल्यावरती पण असा बॉक्स भेटतो. तर मग त्याच्यामुळे असे बॉक्सेस खूप झालेले माझ्याकडे. तर मग म्हणलं पुन्हा विकत घेईपर्यंत तो काय असं जास्त एक्सपेन्सिव्ह नाही, परंतु म्हणलं चला आपल्या आतमधला जो कलाकार आहे तर तो जागा करूया. तर मग त्याच्यासाठी मी हा बॉक्स काढलेला, परंतु हा बॉक्स खूप मोठा होईल असा. तर मग त्याच्यामुळे माझ्याकडे हे जसे छोटे छोटे पण बॉक्सेस आहेत तर मग ते यूज करणार आहे मी. तर मग या बॉक्सपासून मी आज बनवणार आहे जे इयरिंगचा बॉक्स असतो स्टोअर करायचा, तर तो कसा बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, तर मी थोडंसं ट्राय करून पाहिलंय. तर मग मी फायनली हा जो माझा बॉक्स आहे तर हा बॉक्स सिलेक्ट केलेला आहे. तर मग म्हणलं आता आतमध्ये काय करायचं, तर तो जो इयरिंगचा बॉक्स असतो तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचंच असतं, परंतु आता प्लास्टिकचं काय शोधू, मी एक स्केल शोधलेली परंतु ती याला फिट होत नव्हती. तर मग म्हणलं जाऊ द्या स्केल नको, तर मग ॲडजस्ट काय होणार, तर हा जो माझ्याकडे अजून एक बॉक्स होता आपला जो पेपरचा, जे आपले बॉक्स असतात का नाही, मग तसा होता. तर मग मी त्याचं कट केलं आणि मग मला जेवढी साईज पाहिजे तसं हे आपला जो फेविकॉल आहे तर त्यांनी चिपकून घेतलेलं आहे. आणि आता हे वरचं झाकण कुठे गेलं ते मी विसरले. तर मग आता या बॉक्सपासून बनवणार आहे जो इयरिंगचा बॉक्स आहे तर तो. तर काय नाही, याच्या फक्त साईजनुसार मी हे असं कट करून घेतलेलं आहे आणि हे जे छोटे छोटे आहेत तर ते मी चिपकून घेतलेलं आहे. तर ही साईज महत्त्वाची आहे. तुम्हाला जर का असं उभं करायचं असेल तर मग तुम्ही त्या साईजने घेऊ शकता. तर मी असं आडवं करते, तर मग मी ही साईज घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आपल्याला एवढं याचं जेवढं डिस्टन्स पाहिजे तर त्या डिस्टन्सने हे कट करून घ्यायचं. तर मग मी एवढं डिस्टन्स ठेवलंय. तर मग चला अजून असं एक दोन, तर मग चला अजून असे दोन कट करून घेतले. एक घेतलं तरी चालेल, मध्ये मग थोडंसं जास्त स्पेस करून दुसरं काय असेल जे आपले मंगळसूत्र वगैरे असतात तर मग ते पण आपल्याला याच्यामध्ये स्टोअर करता येते. तर मग चला आता ते कट वगैरे करून घेते. तर आता श्रेयांश पण स्कूलला जातोय, तर अशा क्राफ्टच्या गोष्टी आता करावंच लागतात मला काही ना काही, आणि आपण स्कूलमध्ये करायचोच. तर मग चला ते करून घेऊ हे व्यवस्थित. चला तर मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे व्यवस्थित असं कट करून घेतलं आणि ते चिपकवलेलं आहे. तर थोडंसं असं हलतंय परंतु ते
असं निघलं पण पाहिजे, तर त्याच्यासाठी. आणि हे एक मी एक्स्ट्रा बनवलेलं आहे, हे जस्ट मी असं मध्ये ठेवणार आहे, याला काही चिपकवलेलं नाही आहे. आणि जर का मला वाटलंच तर मग मी हे मध्ये पण ठेवलेलं असं. जर का आपल्याकडे जास्त इयरिंग्स असतील, तुम्हाला जर का जास्त कप्पे पाहिजे असतील तर मग हे त्याच्यासाठी. तर मग चला आता मी जे माझे सगळे इयरिंग्स आहेत तर ते पहिले काय करते, याच्यामध्ये ठेवून घेते. पहिले जे मला लागणार आहे आता नवरात्रीमध्ये तर ते सगळं वरती काढून घेऊ. तर मग मी ही नथ पण घेतलेली ऑक्साईडची, परंतु मला असं काय अजून तरी हे घालणं नाही झालेलं आहे. तर पाहू आता यावर्षी घालणं होते का नाही. हे असं एकत्र ठेवलं ना तर हे असं गुतायचं. तर चला तर मी सगळं ठेवून घेते पटापट. तर चला, तर मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा जो मी इयरिंग बॉक्स आहे तर तो व्यवस्थित असा अरेंज केलेला आहे. तर मग आता कसं होईल, मला आठवडाभर पटकन एक बॉक्स उघडला की जेवढे घालायचे तर तेवढे, त्याप्रमाणे मला जसं ड्रेस घालेन त्यानुसार मी याचे इयरिंग्स आहेत तर त्या व्यवस्थित अशा पटकन सापडू शकतो. आणि कसं होतं, एकत्र सगळे टाकले ना तर काय होतं, त्याचा जोड शोधायला खूप टाइम लागतो. तर मग त्याच्यामुळे. आणि माझं एक जे फेवरेट इयरिंग्स आहे, अरे याच्यामध्ये पण नाही, तर हे जे आहे ना तर मग हे असंच ठेवताना तुटलं होतं. तर तुम्ही पाहू शकता ही रिंग टाईप आहे, तर हे मला खूप आवडायचं परंतु हे तुटलंय. परंतु डोंट वरी, काहीच इश्यू नाहीये. माझ्याकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं जे एक इयरिंग्स आहे तर हा पण सेम तसाच आहे. तर याला असं स्क्रू आहे मागे. तर मग मी तेच आज माझ्या लक्षात आलं की याला पण मी असं स्क्रू हे करून यूज करू शकते. तर ते मी पाहिलं की चिपकल का नाही, परंतु इथूनच तुटलंय तर मग त्याच्यामध्ये पॉसिबल नाही याचं. मग याचं पण मी तोडून काय करेल, इथे जस्ट स्क्रू लावून. असे मी पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाहिले परंतु मला पाहिजे तसे भेटत नव्हते. एकतर पातळ तरी भेटायचे, मोठे तरी भेटायचे. ही साईज माझ्या फेसला परफेक्ट सूट होते. तर मग चला हे पण मी याच्यामध्ये ठेवून देते. तर चला मग अशा प्रकारे हा जो माझा इयरिंगचा बॉक्स आहे तर तो मी व्यवस्थित असा अरेंज केलेला आहे. तर चला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आता नवरात्र आलेलं आहे. तर नवरात्रीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी लागते. आणि मोस्टली जो मांगटिका आहे तर तो इतर वेळेस कधी लावायला नाही भेटत, परंतु नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच लावू शकता. तर मग त्याच्यासाठी मी हा जो मांगटिका आहे तर तो ऑर्डर केला होता. तर तुम्ही पाहू शकता तर जो अशा प्रकारचा आहे तर तो असा बसणार आहे. मला दिसणार नाही व्यवस्थित त्यामध्ये बॅक कॅमेराने शूट करते. तर असो, तर अशा प्रकारे हा मी जो मांगटिका आहे तर हा पण ऑर्डर केलेला. लास्ट टाइम मी शॉपमध्ये पाहिला परंतु मला हे जो असा फ्रंटला राऊंड आहे ना तर असा पाहिजे होता. मग ते बाकीचे होते परंतु असे ते बिंदी टाईप होते, तर मग मला असा वाला पाहिजे होता. तर मग हा मी ऑर्डर केलेला आहे. तर फायनली हा मला भेटलेला आहे. तर चला अशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे. आणि जे बाकीचं आहे तर ते व्यवस्थित असे अरेंज करून ठेवलेलं आहे. तर चला, आणि जर का काही कमीच पडलं तर हे छोटे छोटे बॉक्सेस माझ्याकडे खूप आहेत. तर मग हे सगळ्यांमध्ये असं मी थोडं थोडं भरून काय करते, जे ट्रेनमध्ये विकायला तर त्यांच्याकडे कसं असतं हा मोठा एक बॉक्स आणि त्याच्यात हे छोटे छोटे. तर मग मी पण तसं करते, म्हणजे एका जागेवरती व्यवस्थित होईल आणि जो आपला स्पेस आहे तर तो पण कमी होईल. तर चला आता मी हे व्यवस्थित ठेवून देते आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच होईल तुमच्यासोबत, कारण की आज पहिला दिवस आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल डेकोरेशन वगैरे. तर मग खाली सोसायटीचं झालेलं आहे. तर मग संध्याकाळी आम्ही तिथं आरती वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ गरबा घेतो. तर चला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. सो स्टे ट्यून गाईज. आणि कसं वाटलं हे क्राफ्ट माझं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मग आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि माझी छान झोप वगैरे झाली. तर 5 वाजलेले आहेत आणि आता मग मी थोडंसं नाश्ता वगैरे करते. तोपर्यंत श्रेयांश उठेलच आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे लवकरच करून घेणार, कारण की तुम्हाला माहितीच आहे आज आपला पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि दांडिया खेळायला खाली जायचं असतं. तर आमचा 8 ते 10चा असा टायमिंग आहे.
तर मग 8 वाजता जायचं, 10 वाजता यायचं म्हणल्यावरती मग कसं टाईम लागेल, पुन्हा आल्यावरती कधी स्वयंपाक बनवणार. तर मग त्याच्यामुळे मी काय करणार, 6-6:30ला स्वयंपाकाला लागेल, म्हणजे 7:30पर्यंत होईल. आणि 8 वाजता खाली जायचं म्हणजे 7:30 पावणे 8ला आवरायला घेतलं तरी होईल. जास्त काय मेकअप वगैरे नाही करणार मी, कारण की सध्या एवढी गरमी आहे ना, तर त्या मेकअपचा काही जास्त यूजच नाही होणार. तर मग चला येल्लोच आहे तर येल्लोच घालेल संध्याकाळी. तर साधा सिंपलचा कुर्ता आहे माझा, तर मग विचार करते तोच घालेल, कारण की मग जास्त पण हे ड्रेस वगैरे घातला तर मग व्यवस्थित असं खेळता येत नाही. तर मग ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे. तर त्याच्या आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि हो सकाळी ती रांगोळी वगैरे काढलेली, मग ते पण तुमच्यासोबत शेअर करायचे. परंतु काय होतं, संध्याकाळी आता मस्त लाईटिंग वगैरे आहे आपल्या जो बाहेर हे आहे, तर गणपतीत ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलेलं. तर मग आता नवरात्रीमध्ये शेअर करेल, तेव्हापासून तसंच आहे ते. तर शेजारचे जे आहेत तर त्यांनी केलेलं आहे, तर मग मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. ते आपण जाताना करूयात, म्हणजे कसं लाईटिंग वगैरे लागले व्यवस्थित असं वाटेल. तर मग चला आता स्वयंपाक नाश्ता करतो पहिले आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करेल. श्रियांचा पण सोबतच मग थोडासा अभ्यास घेईल, कारण की मग आल्यावरती होणार नाही. तर मग असो, तर चला मग सगळं करून मग रेडी वगैरे होईलच बोलेल तुमच्यासोबत. मग आपण संध्याकाळी म्हणजेच रात्री जाऊयात गरबा खेळायला. तर पहिले आरती होणार, मग 8:30 नंतर गरबा चालू होईल. तर चला ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेलच, त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 hours later. हो सो गाईज, तर फायनली आता आम्ही तर आज कोणता कलर आहे, कोणता कलर घातला आपण आज? हा, तर मग चला आता मी आणि श्रेयांश अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत. तर मग मी काय नाही, साधा सिंपलचा मेकअप केलाय आणि तुम्हाला सांगितलं खाली खूप गरम होते. थांब एक मिनिट थांब, माझा पण येल्लो आणि व्हाईट मिक्स आहे. थांब. तर मग मी काय नाही, साधा सिंपलचा मेकअप केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हेअरस्टाईल थोडीशी वेगळी केली, कारण की मग यांनी कसं गरम पण होणार नाही आणि काही आणि दिसायला पण छान दिसेल. छान दिसते ना. तर श्रेयांशनी तर माझी ऑलरेडी तारीफ केलेलीच आहे. तर मग चला आता आपण खाली जाऊया. तर त्याच्या आधी तुम्हाला रांगोळी दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. अजून एक पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतो, म्हणजे कसं मुलं पण सोबत, श्रेयांश पण आहे आणि गरम पण होतं आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज आहेच. तर मग चला अशा प्रकारे मी साधी सिंपलची रेडी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ते साधी सिंपलची रांगोळी काढलेली आहे. तर अशी काढलेली आहे आणि अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे. इकडे नाही तर आता मी ते खाली आलेलो आहोत आणि तयारी चाललेली आहे. जी देवीची प्रतिमाची पूजा वगैरे करतो आम्ही, तर माहीत ते सगळे मिळून आम्ही पूजा वगैरे करून घेत आहोत. तर स्थापना करून तर चला आता आम्ही एवढे आलेलो आहोत आणि आता आम्ही घेणार आहोत आरती. तर मग चला आता आपण आरतीला सुरुवात करू. दिसला का? हॅलो तुम्ही. तर चला सुरुवात करू. माता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सो अशा प्रकारे आम्ही सोसायटीतले सगळे मिळून गरबा वगैरे खेळत असतो. जसे सॉन्ग लागतील, स्लो लागले की स्लो खेळतो, फास्ट लागले की फास्ट खेळतो. तर मग असं सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सगळ्या एज ग्रुपचे एकत्र येऊन मग आम्ही असे सगळे गरबा खेळत असतो. आणि श्रेयांश पण इथे गरबा खेळत आहे. तर तो पण ह्यावेळेस मध्ये मध्ये येऊन उड्या मारायचा आणि मुलांचं साईडने खेळणं चालूच असतं. तर मग जास्त पण फास्ट खेळता येत नाही, कारण की मग मुलं वगैरे मध्ये येतात, तर मग ते पण पडतात. तर मग हे सगळं लक्ष घेऊन मग आम्हाला गरबा खेळावा लागतो.
सो असो, तर अशा प्रकारे मग मस्त आम्ही एन्जॉय वगैरे करतो. तर असा 1-1.5 तास तरी खेळत असतो आम्ही 8:30 ते 9:30 10 वाजेपर्यंत. आणि मग 10 नंतर मग थोडा वेळ कसं होतं आमचं पाणी वगैरे येतं, मग त्यानुसार ॲडजस्टमेंट करून वगैरे मग आम्ही हे करतो, म्हणजे पुढचं काही नियोजन आहे तर मग ते असतं. आणि लास्टला थोडा वेळ 15-20 मिनटं किंवा अर्धा तास मग आम्ही मस्त सगळ्या मिळून डान्स करतो. तर तो तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच, तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कसा वाटला आमचा गरबा ते पण कमेंट करून नक्की सांगा. One hour फायनली later. आताच मग आम्ही गरबा वगैरे खेळून आलेलो आहोत आणि 10:30 वाजलेले आहेत. तर मग चला मस्त एन्जॉय केला. एवढेच 9 दिवस तेवढाच एन्जॉय असतो. तर मग चला आता स्वयंपाक बनवून गेलेली, मसुरीची डाळ आणि भाकरी बनवली होती. तर मग चला आता जेवण वगैरे करतो आणि मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.